आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अगदी आपण पाहत आहे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील। नवीन आलेल्या संघाला अगदी जो रिव्ह्यू आहे तो पुन्हा एकदा मी सांगतोय, एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आम्ही दिला गेलाय। तो फक्त आणि फक्त आपण व्हाईट बॉल, नो बॉल आणि त्यानंतर रनआउट करिता आपण घेऊ शकाल। सो कुठल्याही एज करिता किंवा लेग बिफोर द विकेट करिता मात्र तो रिव्ह्यू नसेल याची खातिरदारी आपण सुद्धा घ्यायची आहे। लेट्स प्लेचा इशारा, अशोक पहिला चेंडू घेऊन ऑन साइडला फटका खूप सुंदर आहे, परंतु फटका फसेल की काय ही अपेक्षा होती। थोडासा मिड विकेटला क्षेत्ररक्षक वाईडिश होता, चेंडू ट्रॅव्हल झाला, वन बाउंस ओव्हर दी रोप, मिळतील धाबा 4, गावदेवी चषक चौकार। चार धावा पहिल्या चेंडूवर अगदी हा चौकार, खूप चांगला स्ट्रोक कौशल्याच्या बॅटमध्ये अगदी आपण पाहू शकाल। नावा साजेसा असा खेळ करत असताना 4 धावा। यावेळेस गुडलँड स्पॉटवरनं अचानकपणे हा चेंडू बाउन्स झाला आणि सरळ चेंडू वसंत यांच्या हातखंडामध्ये अगदी आपण पाहू शकाल। यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट अगदी आपण पाहू शकाल। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला संदीप सामरे अगदी भारत आहे। लॉंग ऑन रिझन मध्ये निलेश आहेत, वाईडिश मिड विकेट रिझन मध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक सिद्ध केला गेलाय। हलक्याशा हाताने फक्त आणि फक्त दिशा दर्शवण्याचा प्रयत्न, परंतु दशा बिघडवली। यावेळेस फलंदाजाची एक चांगला झेल झालाय परिवर्ती। शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये विकेट मिळाली। पहिला धक्का, कौशलने सुरुवात अगदी चांगली केली होती परंतु कन्वर्ट करू शकले नाही। पहिला धक्का तंबूच्या आशयाला। तीन चेंडूंचा खेळ झाला अगदी समाप्त। 4 या अंकांवर धावफलक। डीबीएन लाईव्हच्या नेटवर्कच्या माध्यमातून ऑनगोईंग मॅच करिता प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईन झालेत। पाहतायत या मॅचला घर बसल्या। हा सोशल मीडियाची ताकद ही सांगायची गरज नाहीये। आज प्रत्येक ग्रामीण विभागातील खेळाडूंना आपण हिरो स्वरूपी अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकाल। ही ताकद बनले। आज 203 या राष्ट्रांमध्ये 170 राष्ट्रांमध्ये यूट्यूब हे प्रचलित आहे आणि आज अगदी आपण पाहत आहे प्रत्येकाची एक ओळख बनले। स्ट्रॉंग झोन काय आहेत, वीक झोन काय आहेत, हायलाइटच्या स्वरूपाने ते सुद्धा आपण पाहू शकता। ही आहे यूट्यूबच्या माध्यमातून खास करून सोशल मीडियाची ताकद। मोठा फटका ऑन साइडला, टक्कन असा आवाज आला। मिड विकेट सीमारेषा पार, सरळ चेंडूला फेकून दिले आमचे कॅमेरामॅन साहिल मांगेला यांच्या स्वागताकरिता षटकार। या 6 धावा आहेत आणि 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 10 या अंकांवर। थांबायला वेळ नाहीये। रविकांत याने आला अगदी आपण पाहू शकाल ही उत्क्रांती केली। एक मोठा फटका, एक फ्लॅट षटकार। पुन्हा एकदा ऑन साइडला आकुटप्याच्या लेंथला अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का अपमान। बॅक टू बॅक या दुसऱ्या षटकाराची निवड योग्य त्या दिशेने खेळले आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळतंय। आणखी एक फ्लॅट षटकार, 6। बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावफलक तब्बली बोर्डवर जाऊन पोहोचले 16 या अंकांवर। 16 रन्स ऑन अ कार्ड। खूप चांगली सुरुवात अगदी आपण पाहत आहे। रविकांत याच्या बॅटमधनं लागोपाठ 2 षटकार। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक आहे। लॉंग स्टॉप रिझनला आता लॉंग चेस आहे, चेंडूला रोखणं नामुमकिन। हलकासा वेळ घेतला तेवढाच वेळ पुरेसा होता। फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जाणं खूप महत्त्वाची गोष्ट होती ॲज अ क्षेत्ररक्षक, परंतु विफल ठरले। 6 and 4 अशी षटकाची झाली इथे समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 20 रन्स ऑन अ कार्ड। एक कडक आणि बेधडक सुरुवात कालिका माता गाणे या संघाची।
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये आफ्टरनून सेशनमध्ये. सचिनजी गाग साहेब पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. आफ्टरनून सेशनमध्ये आज प्रत्येक गोष्टीकडे बारीकाने त्यांचं सुद्धा लक्ष आहे. आज करते खूप महत्वाची भूमिका आणि ते अगदी आपण पाहताय सचिनजी गाग या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया पुन्हा एकदा व्हेरी वेलकम. 20 धावा कणकर सुरुवात वेल बिगिन झालाय. अगदी इथून आपण पाहताय अंजामापर्यंत नेणं ही खूप महत्वाची बाब. इकडे रविकांत अगदी याला आपण पाहत आहे तर प्रथमतः स्ट्राईक एंडला अजय याला सुद्धा आपण पाहू शकाल. या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर संदीप सांबरे या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. आता इथून हा कमबॅक करणं खूप महत्वाची बाब असेल कारण की धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फार मोठ्या प्रमाणात. ओहो खोलवर लेन कमबॅकचा अगदी प्रत्युत्तर झाला आणि कमबॅक कसं व्हावं हे पहिल्या चेंडूवर अगदी आपण पाहत आहे. सी फॉर कंट्रोल. फलंदाजाची झाले दांडीगुल. फलंदाज बाद. विकेटचं झालं इथे पतन. स्कोर कार्ड 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 अंकांवर विकेट मिळाली. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर स्वप्नील या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस लाईन क्रिकेट इज ऑलवेज अ बाहेर क्रिकेट हे सातत्याने आपण पाहतोय. आडवा पट्टा हा नेहमीच धोकादायक. 20 अंकांवर हे धावफलक आहे. संदीप सांबरे अगदी गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा हा प्रयत्न झाला आणि इथे विकेटचं पतन सुद्धा झालंय. हलकीशी बॅटची स्निक कारण की जेव्हा चेंडू अगदी मोठ्याने खेळण्याचा हा प्रयत्न झाला ना फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू अगदी हलकासा बाउन्स सुद्धा आणि थोडीशी दिशा सुद्धा अगदी बदलली गेली होती चेंडूची. सो इथे विकेटचं पतन झालंय. विशालजी नाईक यांचे अगदी आपण पाहू शकाल लक्ष परिपूर्ण केंद्रित आहेत. विकेट मिळाली. आणखी एक फलंदाज बाद. देवी माते पावगो माझे नवसाला. आई गाव देवी माते पावगो माझे नवसाला. आई गाव देवी माते पावगो माझे नवसाला. आई गाव देवी माते पावगो माझे नवसाला. पिरा गावाची गाजल कीर्ती तुझे नावाची. 20 अंकांवर हा दुसरा धक्का. पहिल्या षटकामध्ये धावा या मोठ्या प्रमाणात गेल्या होत्या परंतु या षटकामध्ये संदीप सांबरे याने हे कौतुक केलं. काय जबरदस्त पद्धतीने अगदी हा कमबॅक अप्रतिम. म्हणून जेवढे जास्त मोठ्या मोठ्या मॅचेस आपण खेळत जाताना तेवढ्याच अगदी आपण जी परिपक्वता आहे ती आपल्या अंगामध्ये येत असते. आता इथून परिस्थितीला ही थोडीशी लागली नजर. आता या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर इथून कष्टी विना फळ नाहीये. तुम्हाला इथून मेहनत जिद्द चिकाटी संघर्ष या गोष्टी महत्वाच्या ठरतील. शरापासून दूर फेकलाय. लिव्ह केले या चेंडूला. पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहत आहे. पाहिलं न्याहाळलं आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द केला. वाईट. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 21 रन्स ऑन अ कार्ड 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली लाईन यावेळेस मेंटेन केलंय. शॉर्ट रनअप आहे परंतु जो फॉलो थ्रू आहे ना संदीप याचा तो खूप महत्वाचा. अगदी कानाच्या वरनं चेंडू रिलीज करण्याची जी शैली आहे ती अप्रतिम. योग्य त्या पद्धतीने चेंडू रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर सरळ यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खूप सुंदर आहे. आउटफील्ड अगदी तेवढी तेज तर्रार. चेंडूला रोखणं थोडंसं नामुमकिन. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू झालाय पास. मिळतील धाबा 4. चौकार.
धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 25 रन्स ऑन अ 25 या अंकांवर. पुन्हा एकदा लिव्ह केलं या चेंडूला. पंच वळतायत. फाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावेचा सहारा. 26 रन्स ऑन अ खूप महत्वाचा फटका होता, कारण की पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मध्यात हा चेंडू खेळला आणि सरळ चेंडू अगदी पॉइंट रिजन मध्ये सीमारेषा पार. जास्तीत जास्त अतिरिक्त धावा आता येत असताना एक चौकार आल्यानंतर हलकीशी लेन ही अगदी आपण पाहत आहे की जास्तीत जास्त बाहेर आहे. एक अतिरिक्त धावी पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर मिळेल आणि धावफलक 26-26-27 या अंकांवर. यावेळेस मात्र लिव्ह केलं. लाल लाल पिसाचा कोंबडा उरवला आईचे देवलाला. रायगड ठाण्यानिशी पोवा निघाला कारले डोंगराला. लाल लाल पिसाचा कोंबडा उरवला आईचे देवलाला. रायगड ठाण्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे 27 या अंकांवर. आणि या दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय गूढ व्यक्तिमत्व एक लेजंड क्रिकेटर अकबरजी शेख या ठिकाणी झालेत उपस्थित. आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. गेले कित्येक वर्ष टीम 94 या संघाकडनं खेळत असताना यष्ट्यांच्या मागे एक चाणाक्ष क्रिकेटर अगदी पाहायला मिळाला. तेच अकबरजी शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी स्वागत. 27 या अंकांवर हे धावफलक आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा अगदी खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये हे आहे कमबॅक जे संदीप सांबरे याने करून दाखवलं. तर या स्पेलमध्ये निलेश सांबरे या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. आता इथून त्याची ही गोलंदाजी ही कशी असेल हे सुद्धा पाहणे योग्य. हवेची प्रचंड झुणूक अगदी आपण पाहताय. वातावरणामध्ये हा समतोल बिघाड हा सातत्याने होत असताना अगदी पाहायला मिळतोय. ऊन आणि सावली जणू काही दोघांमध्ये लपंडाव सुरू आहे की काय, तसंच हे सत्र सुरू आहे. कारण की चैत्र पाकाचा हा महिना आणि या चैत्र पाकाच्या महिन्यामध्ये अगदी आपण पाहू शकाल ही क्रिकेटची सरशी अगदी थंडगार ही झुणूक आहे आणि थोडीशी राहत सुद्धा मिळते खेळाडूंना सुद्धा. कारण की या भरगच्च उन्हामध्ये खेळ आकारणं तेवढीशी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु आज क्रिकेट हे एक परिभाष्य बनलंय, एक मूलभूत गरज प्रत्येक खेळाडूंची. कुलवर लेंथ होती ऑन साईडला. खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडूला अगदी आपण पाहू शकाल खोदून काढले. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धावेवरच यावेळेस मानावं लागेल समाधान. एक सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचले. 28 रन्स ऑन अ 28 या अंकांवर हे स्कोर कार्ड. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस हे चाणक्यगिरी आहे निलेश सांबरे याची. गेले कित्येक वर्ष अगदी आपण पाहत आहे वालिव या संघाकरिता दिली आणि आज सांबरे ब्रदर्स या संघाकडनं झळाळताना नेहमीच असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तोच निलेश सांबरे योग्य त्या पद्धतीने. आज प्रत्येकाची मेहनत ही खूप महत्वाची आहे. सक्सेसफुल तोच होतो जो खऱ्या अर्थाने मेहनत करतो आणि मेहनतीमध्ये एक प्रामुख्य असतं ते म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा. व्हेरी वेलकम जयजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर पुन्हा एकदा जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 29 या अंकांवर हे धावफलक. एक्स्ट्रा धावा आहेत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, वेग दिला नाहीये. वेग म्हणायचं झाला तर खेचून घेतलाय. आता इथून फलंदाजाचं जे पोटेन्शियल आहे, फलंदाजाची जी टेक्निक आहे ती खूप मायने राखते. कारण की जेव्हा जेव्हा गतीमध्ये परिवर्तन होतं ना तेव्हा भल्या भल्या फलंदाजांना फसताना आपण पाहिलंय या टेनिस क्रिकेटमध्ये. म्हणून प्रत्येक गोष्टीचं जे चॅलेंज आहे ना ते चॅलेंज स्वीकारण्याकरिता तुमच्यामध्ये ती क्षमता खूप महत्वाची आहे. 30 या अंकांवर धावफलक. मोठा फटका, फुल टॉस आहे, परंतु अगदी हवेचा झोत मी म्हटलंच की थोडासा त्या एंडने फलंदाजाच्या अगेन्स्ट आहे आणि त्या दिशेने संदीप सांबरे चुकी करणार नाहीये. फुलटॉसवर टोल वसूल करू शकले नाही. अगदी पावती त्या ठिकाणी फाडली गेले फलंदाजाची. विकेटचं झालं इथे पतन. ब्रेक थ्रू. थँक्यू. आज संगीत खूप महत्वाचं माध्यम आणि महेंद्र याने मात्र आज आपण पाहू शकाल रंग भरलेत.
प्रत्येकाचं आज वेगळं काम आहे, म्हणून हीच क्वालिटी, म्हणून आपण सर्व इथे आहोत. म्हणून प्रत्येक कामामध्ये एक वेगळं पण दाखवणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की क्वालिटी आजच्या युगामध्ये खूप महत्वाची आहे. 30 या अंकांवर धावफलक. बॅकफुटला जाऊन ग्लान्स केले गेले या चेंडूला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धावेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 31 या अंकांवर 31. जयजी भोईरा आहेत आणि अगदी पालिवलीकरांची आठवण येणार नाही असं होऊ शकत नाही. खूप महत्वाचं अगदी क्रिकेटमध्ये योगदान पालिवलीकरांचं सुद्धा राहिलंय. विस्टामिंग स्ट्रोक गली रिझन मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉट तळमानला क्षेत्ररक्षक स्थित आहे. दुसरी धाव घेण्याचा अगदी प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न त्याच दिशेने राहील. एक सिंगल धावेवरच मानावं लागेल इथे समाधान. 3 षटकांचा खेळ अगदी झाला इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय 32 या अंकांवर. सुरुवातीमध्येच 20 धावा अगदी आल्या होत्या, परंतु जशी संदीपने गोलंदाजी हाताळली, जिथून विकेट मिळाल्या आणि विकेट मिळाल्यानंतरची गाडी आहे ना ती पटरीवरून परिपूर्ण खाली उतरले. या चेंडणे अगदी आपण पाहू शकाल कामन रेल्वे स्टेशन सुद्धा आहे, जिथून अगदी दिवा टू ठाणे असा नेहमीच प्रवास होत असतो वसई मार्गे. आणि अगदी आपण पाहत आहे की खेळामध्ये सुद्धा या सर्व ट्रॅक खूप महत्वाचे आहेत. जिथे सुरुवातीला जो ट्रॅक ठेवला होता तो ट्रॅक परिपूर्ण थोडासा चेंज झाला. आता इथून थोडीशी गती मंदावले धावेंच्या बाबतीमध्ये. आता या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये ही गती पुन्हा एकदा वाढवणं ही सिच्युएशनने केले डिमांड. आता हा सप्लाय पाहायला मिळेल का, कारण की स्कोर कार्ड जवळजवळ 32 या अंकांवर आहे. म्हणजे परिपूर्ण या मॅच मध्ये दोन्ही सामरे ब्रदर्सने अगदी चांगलं कमबॅक केलंय. पण म्हटलं की सिच्युएशन कशी असो, परंतु कीप अँड काम राहूनच ती सिच्युएशन हँडल करतायत आणि तेच अगदी सामरे ब्रदर्सचे हे खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ही पोषकता आहे. जेवढ्या जास्तीत जास्त आपण मॅचेस खेळत जाताना तेवढी परिपक्वता ही आपल्या अंगामध्ये येत असते. म्हणून हा अनुभव आणि तोच अनुभव अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. आता निलेश गेल्यानंतर अगदी आणखी एक त्याचाच ब्रदर आपण पाहू शकाल, मिस्टर वसंत अगदी गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित झालाय. मोहम्मद शमी याला जास्तीत जास्त फॉलो करताना अगदी पाहायला मिळत आहेत. द कमबॅक किंग म्हणून ओळखला गेला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. लेंथ अगदी आखूड होती. निलेश सांबरे हलकीशी मिस्टेक करतायत. आता इथून बाईच्या रूपाने ही धाव स्कोर कार्डवर अगदी जॉईंट होईल, कारण की चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना अगदी पाहायला मिळाला. एक धाव ही अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन अ कार्ड. 33 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळत आहे. गुरुदेव पाचंगी अगदी आपण पाहत आहे. द मानविक गोल्डन फिंगर. प्रत्येक धावेंगणिक एक वेगळा अनुभव आहे त्यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने आता स्ट्रोक मध्ये कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स लेवल झळाला. लॉंग ऑफला क्लिअर केलं. मिळतील धावा 6. षटकार. निखिलच्या वाटमधनं महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा षटकार, ज्याने थोडस मोमेंटम पुन्हा एकदा झाले शिफ्ट. 39 धावा. ऑन साइडला वेगाने खेचून मारण्याचा प्रयत्न. वाईड शिकागो रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत. हलकसं यावेळेस झालं पंबल आणि पंबलचं कारण एकेरीला दुहेरी धाबेमध्ये अगदी केले परिवर्तित आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 41 रन्स ऑन कार्ड. 41 या अंकांवर ही धाव संख्या. हवेची झुळूक पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी हवा या एंडने अगदी पोषक आहे फलंदाजी एंड करिता. म्हणून लेंथ खूप महत्वाची असेल. ओहो, हार्ड लेंथ योग्य आहे. थोडासा जो स्लिंगी ऍक्शन आहे ना तो थोडासा कुठेतरी असमंजस मध्ये टाकताना पाहायला मिळतोय फलंदाजाला. बेल्स हवेच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल डिस्ट्रॉय झाल्यात. फार प्रचंड वेगाने अगदी आपण पाहता. 41 अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. आता या 2 चेंडूंमध्ये काहीतरी एक मोठा पराक्रम करावा लागणार आहे. 41 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर वसंत सांबरे तो सुसज्जित होईल. चांगली फलंदाजी होते. निखिलच्या माध्यमातून प्रयत्न करतायत, परंतु या प्रयत्नांमध्ये यश येईल की नाही या 2 चेंडूंमध्ये अगदी पाहायला मिळेल. एक मोठा स्ट्रोक आला, त्याने कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढलाय. क्षेत्ररक्षण हलकसं मात्र फिरवलं गेले. आता वाईडी शिक्षा कव्हरचा क्षेत्ररक्षक हलकासा लॉंग ऑफ रिझन मध्ये. मोठा फटका. बॅटची आतली कडा. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी झाली मिस्टेक. लॉंग स्टॉप रिझन. सीमा रेषा पार. फाईन लेग क्षेत्रातनं चेंडू झालाय ट्रॅव्हल. नशीब पूर्ण. या मिळतील 4 धावा. चौकार.
4 धावा येत आहेत आणि चौकाराच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 45 रन्स ऑन अ कार्ड, 45 या अंकांवर धावफलक. नेक्स्ट मॅच सलाई चंडिका चंद्रपाडा आणि सदानंद स्मृती कामन. चला दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. मोठा फटका ऑन साइडला पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केले. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट वन बाउन्स. 4 रन्स ओव्हर द रोप. शेवट अगदी गोड केला निखिल याने आणि धावफलक तब्बली जाऊन पोहोचले 49 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 50 धाब्यांचं लक्ष अगदी समोर ठेवलंय सांबरे ब्रदर्स या संघाकरिता. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये बनवावे लागतील जवळजवळ 12.50च्या सरासरीने 50 धावा. महत्वाच्या क्षणी महत्वाचे 2 चौकार आले आणि धावफलक एक कॉन्फिडन्स लेवल अगदी जाऊन पोहोचले. एकडे निलेश सांबऱ्याची फलंदाजी, दुसरीकडे संदीप सांबरे असतील तर इथून हा कमबॅक, हा प्रत्युत्तर असेल का टीम गाणे या संघाचा? जेवढा दूरवरचा प्रवास केलाय ना तो संपूर्ण प्रवास आठवावा लागेल आणि एक चांगला परफॉर्मन्स हा तुम्हाला मैदानाच्या दिशेने करावा लागणार आहे. तर एकीकडे सांबरे ब्रदर्स या संघाला एक चांगल्या पद्धतीची सुरुवात हवी असेल. आता या सुरुवातीमध्ये हा कशा पद्धतीने अंजाम लागेल हे सुद्धा पाहणं योग्य, कारण की क्रिकेटमध्ये ही परिभाषा आपण नेहमीच म्हणतो ना की सांघिक खेळ हा खूप महत्वाचा आहे. क्योंकि परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उडान भरते. म्हणून इथून तुमची जी सांघिक कामगिरी आहे ती महत्वाची ठरेल. चर्चा चालू राहील. या आपण घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक डीजे महेंद्रच्या माध्यमातून आणि तदनंतर टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे आई चंडिका चंद्रपाडा आणि सदानंद स्मृती कामन. चला हजर राहा. माझे गावाची गावदेवी तुझी माया भक्तांवरी, तू माऊली आई माझी कृपा राहू दे आम्हावरी, तू माऊली आई माझी कृपा राहू दे आम्हावरी, तू माऊली आई माझी कृपा राहू दे आम्हावरी, तू माऊली आई माझी कृपा राहू दे आम्हावरी. तुझ्या दक्षिणेचे हाणी किती उधळली कोणी, किती उधळली कोणी, किती उधळली कोणी. तुझ्या भक्तीने शक्तीने जणू कंगाळली फुली, जणू कंगाळली फुली, जणू कंगाळली फुली. तुझं अंबिका तुझं जगदंबा तुझी माया साऱ्यावरी. आज चैत्र संघाच्या या शुभ मुहूर्तावर अगदी आपण पाहू शकाल क्रिकेटचा एक दिमागदार सोहळा. आई गावदेवी चषक कोल्ही 2025 सदानंद स्मृती कामन आणि चंद्रपाडा या 2 संघादरम्यान लढत. हेड अँड टेल असं कॉल करायचं. वैभव धुमा आहे ते गेंडे. हेड असं कॉल आहे. प्रकाश तुंबडे ॲपीच्या माध्यमातून हा कॉल केला गेला आहे आणि तिथे टेल असा कॉल आलाय. सो टॉस जिंकलाय सदानंद स्मृती कामन या संघाने. ॲपी आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. 4 षटकांचा सामना आहे. वैभव, निर्णय काय असेल? फिल्डिंग. याच परिसरामध्ये आपण आहात. कामन प्रीमियर लीग सुद्धा खूप दिमागदार पद्धतीने याच मैदानावर अनुभव सुद्धा आहे. समोरचा संघ सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे. काय रणनीती असेल, कितपर्यंत रोखाल? तसं काय नाही, कारण की या ग्राउंडवर 100 धावा पण मुश्किल आहे असं नाही. ते पण चेस होता 4 ओव्हरला. आज आपल्याच अगदी परिसरातील आयोजकांनी मात्र एक चांगलं आयोजन केले. त्यांचं कौतुक कसं व्यक्त करशील? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि या ग्राउंडवर खेळायची ती वेगळीच मजा आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभव एक चांगल्या पद्धतीने खेळ तुम्ही आकारताय, परंतु कुठल्या खेळाडूला जास्तीत जास्त आपण फॉलो करता? राहुल. राहुलला एक क्लास आहे आणि तो अगदी फॉलो करत असताना शुभेच्छा देणे या सामन्याकरिता हे होते. वैभव, बोलतो चंद्रपाडा संघाकडे जर टॉस जिंकला असता निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असते. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आपण पाहिलं असेल या अगोदरचे सामने खूप चांगल्या पद्धतीने धावा सुद्धा येतात, डिपेंड सुद्धा होत आहेत. तर काय एक्झॅक्टली टोटल माइंडमध्ये असेल? 60+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज आपण ज्या परिसरातून आलात तिथे क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. आज प्रयत्न कसे असतील, संघाला काय म्हणशील? प्रयत्न आम्ही सर्वजण 100% देण्याचा प्रयत्न करू. आता बघूया, क्रिकेट आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी, परंतु मेहनत खूप महत्त्वाची असेल. त्याकरिता पुन्हा एकदा देईन शुभेच्छा. सो इथून टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. सदानंद स्मृती कामन बॉन द टॉस आणि वैभव धुमे यांनी निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू आणि जिथे चंद्रपाडा हा संघ पुन्हा एकदा फलंदाजी करताना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच DBN लाईव्ह नेटवर्क कॅमेरामॅन. सो आपण थेट समालोचन कक्षामध्ये जिथे हलकासा पुन्हा एकदा फेरबदला होईल या आपण ऐकूयात. याच परिसरातील एक गोड आवाज आमचे साथी मित्र विजयजी भोई ऑन गोईंग मॅच करिता. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद अध्यक्ष पाटील.
माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. त्याचनंतर डिबेन लाईव्ह नेटवर्क जोडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक आपण पाहतोय 4 सांबरे ब्रदर्स वर्सेस कालिका माता गाणे. जवळजवळ आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करून कालिका माता गाणे संघानं 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेले ते म्हणजेच सांबरे ब्रदर्सच्या टीम समोर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक वरती मिस्टर निलेश सांबरे तर नॉन स्ट्राईक इन वरती संदीप सांबरे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती कौशल. पहिला बॉल तेज तरार होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा वाईड बॉल आहे. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला होता. बॅटरच्या अगदी हेडीच्या वरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. चेक केलं जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आमची त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डिबेन टेक्निकल लाईव्ह टीम सज्ज आहे. त्याच्यानंतर आमचे अंपायर देखील सज्ज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अचूक जो निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट इज अ वाईट. हा वाईट बॉल असणार आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू जो आहे तो आता मात्र गमावलेला आहे हे देखील लक्षात घ्यावं लागेल. उभांत्याच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल यात काही शंका नाहीये. 24 बॉल मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 50 धावांचं टार्गेट पूर्ण करायचंय सांबरे ब्रदर्स या टीमला. वसई तालुका आदिवासी गट असोसिएशनचा विचार जर आपण केला तर मग आई जीवदानी वाळीव टीमच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं तर मग निलेश सांबरे असतील संदीप सांबरे असतील चांगला बोलबाला त्यांचा देखील राहिला. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची हलकीशी लिडिंग एज या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आणि चेंडू आपण पाहिला तर मग लॉंग स्टॉप ऑन लाईनच्या बाहेर मात्र रवाना झालाय. 4 धावांनी करता आलाय चौकार. दिसते आईची मूर्ती बोलकी दिसते आईची मूर्ती बोलकी. हे नचूया नचूया माझ्या गावदेवीची पालखी. हे नचूया माझ्या गावदेवीची पालखी. आली रे आली गावदेवी आली वडवली नगरी हर्षाने झाली. आली रे म्हटलं गेलं ना संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध जे आहेत ती शांतपणे जिंकता येत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 बॅटर जे आहेत त्यांच्याकडे आपण पाहिलं तर मग संयमाचं प्रशिक्षण सातत्यानं आपण पाहिलंय. मग निलेश सांबरे असतील संदीप सांबरे वसंत सांबरे त्यानंतर अशोक सांबरे हे 4 जे ब्रदर्स आहेत ना त्यांचा खेळ अप्रतिम राहिला या एरियामध्ये. सध्या तरी आपण पाहतो निलेश सांबरे चांगले बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बिरसा मुंडा ट्रॉफी सातिवली या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सायकल देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताळणी गेले. परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता. ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी निश्चितच केला होता कारण अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चौकार आला होता. कमबॅक मात्र या ठिकाणी केलं गेलंय कौशलच्या माध्यमातून. राईट नंबर द विकेट षटकातील पुढील बॉल. ओहो पुन्हा एकदा हा यॉर्करचा मारा पूर्णपणे बांधून ठेवलं असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये हा अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय कौशलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीचं प्रत्येक रन आपल्याला या ठिकाणी पाहायला जरूर मिळालंय कौशलच्या माध्यमातून. पुढील बॉल. ओहो यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली होती
आणि तिथून मात्र चेंडूला बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये काढल्या गेले. तर फुटवर ओळखलं होतं फलंदाज आपण पाहिला तर मग निलेश सांबरेचं, आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चौकार आल्यानंतर 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या फार आलाय हा निलेश सांबरे नावाचा ब्रँड षटकार 6 धावा. आई तुझे दाराशी येईन गो, आई तुझे दाराशी येईन, आई तुझे दाराशी येईन गो, आई तुझे दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो, आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन, आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन, आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 5व्या बॉल वरती एक मोठा षटकार आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, आणि या षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र सांबरे ब्रदर्स टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच बिनबाद 11 धावा. अगोदरचे 3 बॉल आपण पाहिले तर मग कौशलच्या नावावरती राहिले होते, परंतु लेंड आपण पाहिली 5व्या बॉलची तर स्टंपच्या थोडीशी मात्र बाहेर होती, आणि तिथून मात्र चेंडूला पिकअप केलं थेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, आणि या 6 मात्र सांबरे ब्रदर्स टीमची धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कौशलचा हा पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हुकचा फटका खेळायचा होता, मिस टाइम फटका लॉंग लेगच्या दिशेनं आपण पाहिलं तर मग हा झेल मात्र पकडला गेलाय आणि समाप्त झालाय निलेश सांबरेचा खेळ. मोठी विकेट डाऊन. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर मग एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजेच कमबॅक. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कमबॅक दर्शवलाय कौशलनं, कारण अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग हुकचा फटका खेळायचा होता परंतु फटका फसला. लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहिलं तर मग झेल पकडला गेला आणि सांबरे ब्रदर्स टीमला मात्र पहिला धक्का बसला गेलाय. निलेश सांबरेच्या माध्यमातून ही पहिली विकेट बाद होताना आपण जरूर पाहिली. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 18 आणि इथून अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरता 39 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चंडिका स्फोट जुतन टीमच्या खेळाडूंचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम. ओ हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रविकांत भोईर याच्या पहिल्या बॉल वरती आक्रमण ऑन केले आहे संदीप सांबरेनं. अगदी बॉल आपण पाहिला तर मग रडार मध्ये होता आणि त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. षटकार
ओव्हर पिच बॉल होता रविकांत भोईरेचा आणि त्याला मात्र चांगलं स्टडी केलं. यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑफस्टमच्या बाहेर निघणारा हा बॉल होता. स्ट्राईक पंच सुनीलजी रावत सरांचा हा वाईट बॉलचा इशारा तुमच्या गुण लेखापर्यंत पोहोचवला गेला. एक्स्ट्राच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर मग लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. जजमेंट थोडस कठीण होतं परंतु सुंदर क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 19 आकड्यावरती. यावेळेस रोशन ऑन स्ट्राईक वरती. आज या ठिकाणी आपण पाहिला तर मग पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई चंडिका स्फोट जुचंद्र वर्सेस सदानंद स्मृती कामण. या दोन संघामध्ये आणखी एक महत्वाची लढत आपण पाहणार आहोत आई गावदेवी चषक कोहली 2025 मध्ये. सध्या तरी एक चांगली लढत आपण आणखी पाहतोय. सांबरे ब्रदर्स वर्सेस काळिका माता गाणे या दोन संघामध्ये हा महत्वाचा मॅच एक मोठा कडवा संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला जरूर मिळतोय. रविकांतचा पुढील बॉल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र जंटल पुश केलंय. ऑफ साइडला एक सिंगल मात्र ठिकाणी जरूर पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग 20 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. रोशन याचे कौतुक करावे लागतील कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जी स्ट्राईक रोटेट झाले ना ती खूप महत्वाची होती. वेलकम विनोद परेड आपलं देखील सहर्ष स्वागत. आई गावदेवी चषक कोहली 2025 मध्ये यानंतर ते देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील. रविकांत भोईरचा हा पुढील बॉल ऑन स्ट्राईक वरती. संदीप सांबरे यावेळेस समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. 6 धावांकरता आला हा षटकार. थँक्यू डीसे. या ठिकाणी आपण पाहिला तर मग संदीपच्या बॅट मधला हा षटकार क्रमांक आपण दुसरा पाहिला. म्हटलं गेलं ना आयुष्यात किती अपयश पदरात पडले तरी जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही आणि ती जिद्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज संदीप कडनं. रविकांतचा पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? फटका तर सुंदर आहे. क्षेत्ररक्षक तोच पुन्हा एकदा प्रयत्न करत होता. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करतोय परंतु यावेळेस पुन्हा एकदा या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि टीमची टोटल आपण पाहिलं तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजेच 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडू आतापर्यंत टाकून झालेत ते म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ संपलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 षटकामध्ये 50 धावा बनवायच्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग त्या 50 धावांचा पाठलाग करताना आता मात्र एक पॉझिटिव्ह सुरुवात जरूर पाहायला मिळाली. यावेळेस समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका लाजबाब होता परंतु ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षकाने जी फिल्डिंग केली आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लाजबाब एक जबरदस्त सुंदर एफर्ट्स पाहायला जरूर मिळाला. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या
आणि या दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 30च्या घरामध्ये. 15च्या सरासरीनं 30 धावा सध्या तरी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहतोय. 50 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. घेऊया एक छोटासा आपण ड्रिंक ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जो आहे तो संपलेला नाहीये. इथून मात्र पलटवार करायचं असेल कालिका माता स्फोट गाणे या संघाला तर निश्चितच गुच्छाने विकेट मात्र पकडाव्या लागतील. नंबर 2 क्रमांकाची मॅच आपण पाहिली जरूर जयमाला स्फोट खोलांडे आणि अनन्या 11 या दोन टीम मध्ये ज्या अनुषंगाने गोलंदाजी सूरज माळी आणि राज माळीशी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा या मॅच मध्ये तो कारनामा केला जाईल का. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपक आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्याकरता विकेट हॅट्रिक करता 200 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय करणं. परंतु त्याचं देखील भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एका एन संदीप सामरेचा क्लास पाहायला मिळाला. आता मात्र दुसऱ्या एंड आपण पाहिलं तर मग रोशनचा चांगला हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार पेश केलाय आणि षटकारानं आता मात्र टीमची टोटल वेगाने पुढे वाढली गेली आहे ती म्हणजेच 36 आकड्यावरती. हॅप ट्रॅकर बॉल होता आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा बिग हिट देऊन जाईल 6 धावा. या 6ने मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले 36 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्याकरता विकेटच्या हॅट्रिक करता दीपक साठी पारितोषिक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अक्षय भगले यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस अजून एक वाह काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. सांबरे ब्रदर्स टीम सध्या आपण पाहिली तर मग चांगल्या स्थितीकडे वळण घेते ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये रोशनची ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 मोठे बिग हिट या ठिकाणी पेश केलेत. रोशन सालकर सध्या चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्यानंतर आई चंडिका स्फोट चंद्रपाडा वर्सेस आपण मॅच पाहणार आहोत. सदानंद स्मृती कामण ही मॅच देखील रफ अँड टफ मॅच जरूर पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. षटकारांची अटक पूर्ण केली जाईल का. ओहो आणखी एक मोठा बिग शो आणि षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करणारा आई गावदेवी चषकातील हा पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर रोशन सालकर. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता असेल.
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चौथा देखील आलाय. मॅच फिनिश. वा काय जबरदस्त बॅटिंग रोशन सालकर या ठिकाणी पेश करतो आणि या संघाला देखील एक मोठा विजय प्राप्त करून दिलाय. असं वाटलं होते 50 धावा या ठिकाणी रोखल्या जातील कालिका माता स्फोट गाणे टीमच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लाजबाब बॅटिंग प्रदर्शन राहिलं. सुरुवातीला निलेश, त्याच्यानंतर संदीप आणि एंड मात्र रोशन सालकरने या ठिकाणी चांगलं केलंय. कॉंग्रॅच्युलेशन सांबरे ब्रदर्स टीम, ऑल प्लेयर्स अँड हार्ड कालिका माता स्फोट गाणे आपण या ठिकाणी सहभाग घेतला आई गावदेवीच्या कोहली 2025 मध्ये. आपला देखील खूप खूप आभार. चला आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देणार आहोत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 खेळाडूंची नावे मात्र पुढे आली होती. रोशन सालकरने देखील चांगला खेळ केला, संदीप सांबरेने देखील चांगला खेळ केलाय, परंतु संदीप सांबरेचा रोल या ठिकाणी